मालेगाव बॉम्बस्फोटाच्या आरोपी असलेल्या भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरची उमेदवारी रद्द करण्यासंदर्भात याचिकेला प्रज्ञा ठाकूरने उत्तर दिलंय। मुंबईच्या मोक्का कोर्टात आपलं उत्तर सादर केल्यानंतर मंगळवारी भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा ठाकूरने उमेदवारी अर्जही दाखल केलाय। नेमकं प्रज्ञा ठाकूरने मोक्का कोर्टाला काय उत्तर दिलंय आणि आता पुढे काय होऊ शकतं, चला जाणून घेऊयात। उमेदवारीच्या आक्षेपाला प्रज्ञा सिंगचं उत्तर। उमेदवारीला विरोध हा पब्लिसिटी स्टंट। मोक्का कोर्टात साध्वी प्रज्ञाचं उत्तर। एनआयएनं ही प्रकरण ईसी कडे टोलवलं। भोपाळमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करणारी ही आहे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर। मंगळवारी प्रज्ञा सिंगनं भोपाळमधून भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज दाखल करण्याआधी साध्वी प्रज्ञानं शहरातून रॅली काढली। पण उमेदवारी दाखल करण्याआधीच साध्वी प्रज्ञा सिंगनं मुंबईच्या मोक्का कोर्टात दाखल याचिकेत उत्तर सादर केलंय। प्रज्ञा सिंग ही मालेगाव स्फोटा प्रकरणातील मुख्य आरोपी आहे, त्यामुळे प्रज्ञा सिंगची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी करत स्फोटात मयत झालेल्या सईद अहमद याचे वडील निसार अहमद यांनी विशेष मोक्का कोर्टात याचिका दाखल केली होती। पण हा सर्व प्रसिद्धीचा स्टंट असल्याचं सांगत प्रज्ञा सिंगच्या वकिलांनी तिचं उत्तर कोर्टात सादर केलं। साध्वी प्रज्ञा जी को मिली है, यह बेल मेरिट पर मिली है। बॉम्बे हाई कोर्ट के सामने ये इसके ऊपर आर्ग्यूमेंट हुआ है। बॉम्बे हाई कोर्ट का अगर आप ऑर्डर देखेंगे तो उस ऑर्डर में स्पष्ट रूप से सभी तथ्यों का संज्ञान हाई कोर्ट ने लिया है और सभी तथ्यों का संज्ञान लेके हाई कोर्ट ने कहा है देयर इज नो प्राइमा फेसी ट्रू केस। नो प्राइमा फेसी ट्रू केस। अब अगर हाई कोर्ट कह रहा है कि देयर इज नो प्राइमा फेसी ट्रू केस और उस आधार पे बेल ली है, तो अगर आप बोलेंगे कि ये मेडिकल ग्राउंड्स पर, तो दैट इज नॉट करेक्ट। दुसरीकडे मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करणाऱ्या एनआयएनं आपलं म्हणणं कोर्टात सादर केलं। साध्वीला मिळालेल्या जामिनास सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय। तसंच आत्ताच हे प्रकरण निवडणूक आयोगाशी संबंधित असल्याचं एनआयएनं म्हटलंय, त्यामुळे याबाबत एनआयए काहीच निर्णय घेऊ शकत नाही असं सांगत एनआयएनं हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे टोलावलंय। एनआयएने आपल्या रिप्लायमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत। त्यामध्ये साध्वी आणि इतर 6 जणांच्या विरोधामध्ये बॉम्बस्फोट केल्याचा कोणताही महत्त्वाचा पुरावा सापडलेला नाही, यामुळे त्यांच्या विरोधात खटला चालवणे शक्य नाही असंही या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय। त्याचप्रमाणे हा जो काही मुद्दा आहे हा इलेक्शनशी संबंधित असल्याने आम्ही याबाबत काहीच बोलू शकत नाही असं देखील एनआयएचं म्हणणं आहे। प्रकरणी बुधवारी दोन्ही पक्षाच्या वकिलांमध्ये युक्तिवाद होणार आहे। त्यानंतर मोक्का कोर्ट आपला निर्णय सुनावेल। त्यामुळे साध्वी प्रज्ञा सिंग निवडणूक लढवणार की नाही याचा फैसला आता बुधवारीच होणार आहे। मुंबईहून सुधाकर काश्यपसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।